जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्याबाबत गौप्यस्फोट केले होते. संजय काका पाटलांना आम्हीच तिकडे माहिती काढण्यासाठी पाठवलं असल्याचं विधान करून खळबळ उडवून दिली होती. जयंत पाटलांच्या या विधानावर माजी खासदार संजय काका पाटील यांनी पलटवार करत सडकून टीका केली आहे. तसंच त्यांना खुलं आव्हान देखील दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं अशी वक्तव्य केली आहेत. तुमचा इतिहास काढायला सांगू नका. तुम्ही भाजप प्रवेशासाठी किती उंबरठे झिजवले याचा साक्षीदार मी आहे. राजकीय साटेलोटे करण्यासाठी काय काय केलं हे आम्हाला माहिती आहे. विश्वासघाताचं राजकारण केलं ते काढायला लावू नका अशा शब्दात जयंत पाटलांवर सडकून टीका केली आहे. संजय पाटील संघर्षातून पुढे आलाय. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली म्हणून आम्हाला अध्यक्षपद द्या अशी मागणी मी केली होती. आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की अध्यक्षपद देता येत नाही. आमची बैठक झाली, पण त्या ठिकाणी काही घडामोडी समजल्यानंतर मी ठरवलं अशा विश्वासघातकी माणसांसोबत राहण्यापेक्षा बाहेर पडलो. जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये. मी तुम्हाला कधी नेता मानलं नाही. तुम्हाला जर खुमखुमी असेल भांडायची तर तुमचा सगळा काळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. ते काढायला लागलो तर 20 ते 25 पत्रकार परिषदा घ्याव्या लागतील अशा शब्दात जयंत पाटलांना खुलं आव्हान दिलंय. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना मदत द्यावी ही पहिली आग्रहाची मागणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सरकारला करतो. दुसरी बाजू, परवा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर या जिल्ह्यातले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं. मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका. तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे. आत आपल्याला घेत नाहीत तरी सुद्धा सलोख्याचे संबंध राहावेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला त्रास होऊ नये या उद्देशानं तुम्ही कुणाकुणाशी ॲडजस्टमेंट करता या बाबी सगळ्या मला माहिती आहेत. स्वतःच्या मतदारसंघापासून गावातले दोन्ही गट आपणच सांभाळायचे, एकमेकाला झुजवायचं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाशी विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका. संजय पाटील हा संघर्षातनं तयार झालेला, लोकांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे. लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, त्याला कारणं अनेक आहेत. पण कुणाच्या दारामध्ये जाऊन माझं राजकीय पुनर्वसन करा म्हणणारा हा संजय पाटील नाही. आलेल्या परिस्थितीला सामोरं गेलो, लढलो, लोकांनी न्याय दिला म्हणून राजकीय जीवनामध्ये मला लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीची शक्ती उभा केली. राजकारणामध्ये पहिल्यापासून मी सांगत होतो की जिल्हा परिषदची इलेक्शन झाल्यानंतर अजितदादांची दुर्दैवी दरम्यान, जिल्हा परिषद इलेक्शनच्या दरम्यान अजितदादांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर निकाल लागले आणि मग अशा पद्धतीनं मी मागणी केली की आमच्या नेत्यांना एक आदरांजली ठरेल आणि आम्हाला तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातून अध्यक्षपद द्या, ती मागणी केली. पण आदल्या दिवशी ती चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की देऊ शकत नाही आत्ता, पुढं बघू. त्याच्यानंतर एका मोठ्या नेत्यानं तिथं सांगितलं की साहेब आपण हे डिक्लेअर करू
की 1.25 वर्षानंतर बदल करायचे. त्याच्या आधी एकदा बसलो त्यावेळेला 2.5 वर्षाची मागणी होती त्यांची. सगळ्यांना संधी द्यायची असेल तर आपणाला 1.25 वर्ष करणं गरजेचं आहे अशी मागणी केली. काही बैठका झाल्या, पण आमची मागणी हीच होती की आमच्या पक्षाच्या उमेदवाराला अध्यक्षपद तुम्ही पहिल्यांदा द्या. दादांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांना ती श्रद्धांजली ठरेल म्हणून ही मागणी होती. त्या दिवशी आमच्या बैठक झाली आणि काही घडामोडी, आज मी त्या बोलू इच्छित नाही, पण काही घडामोडी मला तिथं समजल्यानंतर मी सरळ, आम्ही माणसं सगळी बसलो होतो, सगळे नेते होतो, तिथं मी ती विचारणा केली आणि मग मी ठरवलं की अशा विश्वासघातकी माणसांच्या बरोबर राहण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनींचे फोन आले, पार्थ पवारांचे फोन आले, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण सगळं हे मिळून करूया. म्हणून मग मी तिथं जाऊन तिथनं तशा 3 महिलाही तयार होत्या, पण मी आज नावं इच्छित नाही, त्यांना तिथं ते सभापतीपद देतील, पण तिन्ही महिला तयार होत्या. अशी 5 माणसांची जुळणी होती. पण लाईट घालवली, महिलांना भीती घातली, फोन काढले, अनेक बाबी झाल्या. संजय पाटील गाडीतनं, आम्ही 4-5 जण होतो, त्यात बाबासाहेब ताते आमचा होता, प्रमोद शेंडगे होतो, मी होतो आणि कोण एक 4घच गाडीत होतो. आम्ही तिथनं जाऊन आणली. संजय पाटलाचं धाडस तुम्ही बघितलंय. काल निकाल लागल्यावर सुद्धा एकटा संजय पाटील त्या घोळक्यातनं तिथं आला. घोषणा माझ्याजवळ, मी ज्यावेळी याजवळ आलो त्या बंद झाल्या होत्या. या सगळ्या प्रक्रिया त्यांना माहिती आहेत. त्या विषयाकडं जयंत पाटलांनी आगीशी खेळ खेळू नये. ज्यांनी विश्वासघाताचं राजकारण आयुष्यभर केलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी काय काय चाललंय ते मला बोलायला लावू नका. तुम्ही तुमच्या पक्षाचे जरूर नेते आहात. तुम्ही मला पाठवून देण्याइतपत मी कधी तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं नाही, कधी नेता म्हणून तुम्हाला मानलेलं नाही किंवा नेता म्हणून तुम्ही मला कधी मदत केलेली नाही. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमधून तुम्ही जे काही बालिशपणाचं, पोरकटपणाचं वक्तव्य केलं आणि कुठंतरी पार्टीमध्ये संभ्रमावस्था असावी अशा पद्धतीची चाल खेळली, ती परत खेळू नका. या निमित्तानं त्यांना माझा इशारा आहे. तुमचं असं तुमचं म्हणणं येतंय, लोकांची चर्चा आहे. चर्चा उघड काय असते याला महत्त्व नाही. फायदा झाला का नुकसान झालं, राजाराम बापू वाद, दादा वाद कुणी काढला, कुणाला सहानुभूती मिळाली, कुणाचं नुकसान झालं, त्या विषयाला सेपरेट बैठक घेऊ. आज ह्या प्रश्नाला उत्तर एवढंच आहे माझं. शशिकांत जयंत पाटला असं वक्तव्य करून तुमच्या हे करायचं काय साधायचं, काय साध्य केलं त्याने? आता त्यांनीच विचारलं पाहिजे राजकीय दृष्ट्या. तुमच्या त्या ज्या मंडळीत तुम्ही मदत केली त्याचा तुमचा विश्वास आहे ना? काय जयंत पाटील काय म्हटले म्हणून काय करायचं? असं कसं? मी काय बोलका भावलाय काय कोणाला तर ग बसून ऐकून घ्यायला? ती हिंमत संजय पाटलाच्या जाई म्हणूनच उत्तर देतोय ना. पण महापालिका निवडणुकीत सुद्धा काका तुमचाच पुढाकार होता. मला वाटतं 2 राष्ट्रवादी आणि हे सगळं एकत्रित तुम्हीच पुढाकार घेऊन निवडणुकीला प्रयत्न केले. महापालिकेला काय झालं तुम्ही बघितलं. म्हणून आत्ता सेपरेट बैठक त्याला घेऊ. कोण भाजपला जाऊन भेटलं, आमची 3 घ्या, आम्हाला पद द्या, सगळं शशिकांत माहिती आहे, साक्षीदार आहे. तेव्हा एवढाच इशारा आहे की तुम्ही पुढे जर तुम्हाला लई खुमखुमी असेल भांडायची तर सगळा इतिहास काढेन. 15-20 प्रेस कॉन्फरन्स घ्याव्या लागतील क्रमशः म्हणून. एवढा काळा इतिहास सगळा आहे. आपला स्वभाव कसा आहे, आपण कसे वागता, कुणाला कसं खेळवलं, कुणाचं विश्वासघातानं राजकारण संपवलं, मतदारसंघात काय आहे, सगळंच काढावं लागेल. प्रस्ताव तुम्ही अंडरस्टँडिंग करून बिनविरोधसाठी किंवा एकत्रित, तर त्यावेळी तुम्ही पुढे बघूया असं म्हटलं होता. त्यानंतर हे सगळं झालेलं आहे. असं काय नेमकं झालं का प्रयत्न की बाबा एकत्रित निवडणुका किंवा जयंत पाटलांशी तुमची त्यावेळी चर्चा झाली का? अशी काय इतर स्वतंत्र असं काही झालेलं नाही. कुणीही कुणाशी बोललेलं नाही. जी माणसं निवडून आली, आम्ही फोकस केला होता पंचायत समितीकडं. 35-36 वर्ष आमच्या हातातनं ती सत्ता गेलेली होती.
तिथं चांगले काम करणारे कार्यकर्ते निवडून आलेले आहेत. अतिशय चांगला कारभार त्या निमित्तानं आम्ही पंचायत समिती फोकस करण्यानं मेजॉरिटी चांगली मिळालेली आहे. त्यामुळं असा कुठलाही प्रस्ताव कोणाला तर कोण बोलतंय करते असं काहीही नाही. आम्हाला आपल्या पार्टीचा व्हावा ही इच्छा होती म्हणून आम्ही तो केलेला प्रयत्न होता. त्याच्यानंतर हा जो काही घाणेरडा केळसवानी प्रकार असतो की आम्ही पाठवलं, जयंत पाटलाला संजय पाटील कधीच नेता मानलेला नाही, संघर्षातनं उभारलेला कार्यकर्ता आहे, काही बोलका भावला नाही कोणाला. त्यामुळे माझ्या बाबतीत त्यांनी केलेलं विधान लोकांनाही समजतं, पण मला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे म्हणून मी उत्तर देतोय. यापुढे तुमची काय भूमिका असणार? काय ना, आमच्या महायुतीबरोबर आम्ही आहे. जे महायुतीचे तुमचे 4 सदस्य भोगले आहेत 4 त्यांच्यावर काय कारवाई करणार पक्ष म्हणून? अजून काय त्याच्यावर विचार केला नाही. काल निकाल लागलाय बापू. पण काय घडतंय, काही माणसांच्या दृष्टिकोनातून बदल नसतील, कोण कोणाला खेळवतंय, त्याची कोणाची फसवणूक होणार आहे, ह्या बाबी आता कालांतरानं घडत जाणार आहेत ह्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला. मग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तुम्ही नेते म्हणून काम करणार? ते मी महायुतीचंच काम आहे ना. हा हे राष्ट्रवादीत का आहे, पण महायुती म्हणून आम्ही एकत्रच आहे ना. हे महायुतीचे जिल्ह्यातले जे नेते आहेत तर ज्यांनी त्याला मदत केली महाविकास आघाडीला, त्यांच्याबाबत कसं काय निर्णय पार्टी करेल असं वाटतंय. मी काय मागणी केलेली नाही किंवा करा अशी माझी भूमिका नाही, पण पार्टी काय ठरवेल त्यावर पार्टी काय निर्णय घेईल. पण त्यांचं म्हणणं काका असं आहे की आपण भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली, लोकांचा कौल घेतला. त्यांचं म्हणणं तुम्हाला मी एवढंच सांगतो, ज्यांनी तुम्हाला सांगितलं भाजपच्या विरोधी निवडणूक लढवली त्यांनी भाजपला 2 तिकिटे दिली, जनस्वराज्याचा फायदा घेतला, तरीसुद्धा जमलं नाही. म्हणजे संधी साधू कोण आहे लोकांच्या पुढं माहिती आहे. त्यांनी मी भाजपच्या विरोधात लढलोय एकटा, त्यांनी भाजपच्या 2 घेतल्या, भाजपचा सपोर्ट घेतला, जनस्वराज्याचा सपोर्ट घेतला, तरी जमलं नाही. त्यामुळं आज तो विषय नाही. आज जयंत पाटलांच्या प्रश्नाला उत्तर आहे आपलं. पण आतापर्यंत तर बघितलं तर जयंत पाटील